तुम्ही जुळ्या बहिणी आहात आणि दोघींनी तुमच्या कल्पना वापरून आता छान एक ब्रँड तयार केलाय. पण त्याची नावं पण तितकीच वेगळी आहेत. म्हणजे तुम्ही जो विचार करता तो पण फार छान आहे. आत्ताच्या वयातल्या म्हणजे आत्ताच्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा ते आवडणार आहे. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की ते जुन्या स्टाईलचे दागिने नको, पण तुमचं मोहन मंगळसूत्र आहे किंवा मगाशी आपण सोरास्की बद्दल बोलत होतो, तर ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना, हे कसं आता मोहन मंगळसूत्र ही पण कन्सेप्ट का आली, कारण आपण गणपती वगैरे किंवा लग्न कार्य असेल किंवा एखादा ओकेजन असेल, आपण घरात वावरताना खूप सिंपल पण वावरू शकत नाही किंवा मग खूप हेवी घालून पण आपण सर्वाइव्ह नाही करू शकत. सो आम्ही असा कन्सेप्ट केला का नाही मोहन मंगळसूत्र करायचा की जे मोहन माळ सारखं पण वाटेल आणि मंगळसूत्र पण होईल. सो दोन दोन घालण्यापेक्षा एखादं एक घातलं तर प्रेझेंटेबल पण वाटेल, दिसायला पण छान दिसेल आणि आपण पण व्यवस्थित कॅरी करू शकू. सो आम्ही नेहमी बघतो ना, सो लाईट वेट असल्यामुळे ते इझिली कॅरी करता येतं. फुल डे साठी पण काय वाटत नाही. जसं माझ्या जे आहेत जे ना कमी ज्वेलरी मध्ये असतं ते म्हणजे लाईट वेट मध्ये यू कॅन कॅरी फुल डे. बरोबर बरोबर. आणि पण आम्ही नेहमी तेच विचार करतो की दागिना घडवताना समोरचा काही इंटेन्शनने आवडेल त्याला किंवा तो काय इंटेन्शनने घेईल त्याचा जास्ती विचार करतो. म्हणजे त्याचा आमच्याकडे जास्ती कल असतो की येस ही आयडिया लावली तर आपण जास्त इझिली करू शकतो आणि वावरू शकतो. म्हणजे मी जो दागिना घेणार तर मी काय काय विचार करेल या सगळ्या गोष्टी रेडी करून, आता मोहन माळ आणि कोल्हापुरी साजला पण एकत्र केलंय. सो दिस इज मोहन साज. कुडी कोल्हापुरी साज. कुडी आतापर्यंत फक्त इयरिंग्स मध्ये आले, त्याला पण कोल्हापुरी साज मध्ये केलेलं आहे. मोत्यांचा कोल्हापुरी साज, मोत्यांमध्ये कोल्हापुरी साज तर असतोच, पण विदाउट पेंडंट आणि खूप रिच वाटणारा असा हा मोत्यांचा कोल्हापुरी साज ज्याच्यामध्ये स्टोन, मोती आणि गोल्ड तिघांचं कॉम्बिनेशन आहे. सो असं वेगवेगळ्या आयडिया लावून वेगवेगळे. आता आमची ब्रेसलेट पण आहे, त्याला तुम्ही ॲज अ कांचन आणि ब्रेसलेट दोन्ही यूज करू शकता. सो मल्टीपर्पज. आता कांचन घेतलं तर आपण जास्त यूज करत, पण असंच जर एखादा दागिना आपण नेहमी वापरू शकलो असतो सो तो एक मजा येते आणि असं वाटतं की हा हे सॅटिस्फॅक्शन आहे की आपण तेवढे पैशांचा वापर करून आपण ते यूज केले, पडून नाही राहिले. सो या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही खूप लक्ष देतो. आणि मग दोघी जणी जे काही ठरवता एखाद्या दागिन्याबद्दल त्याच्यावर एकमत होतं की जरा वादावादी होतं ना, एखाद वेळी होतं, एखाद वेळी येस होतं, पण शेवटी आमचा एक बॉन्ड वेगळा असल्यामुळे येस आम्ही कनेक्ट होतो आणि येस एखाद्या पॉइंटवर थांबतो जो दुसऱ्यांना खूप आवडतो.